ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि नाशिकमध्ये मोदी विविध विकास कामांचं लोकार्पण करणार असून प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत। नाशिकमध्ये मोदींचा रोड शो होणार आहे, तसंच काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं जाईल। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शिवाय मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत। नाशिक जिल्हा नो ड्रोन झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं निर्णय घेतलाय। 10 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत आदेश लागू होणार आहेत। दरम्यान मोदींच्या हस्ते गोदावरी पूजन होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नाशिकचा रामकुंडावरती जो संपूर्ण परिसर आहे तो आकर्षक फुलांनी सजवला जातोय। गोदाकाठी असणाऱ्या मंदिरावरती फुलांच्या माळा सोडण्यात आलेल्या आहेत। मोदींच्या हस्ते जलपूजन होणार असल्यानं गोदावरी नदी पात्रामध्ये गंगापूर धरणामधून पाणी सोडलं जाईल। याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये येत आहेत आणि या नाशिक दौऱ्यामधलं सर्वात प्रमुख आकर्षण असणार आहे ते रामकुंडावर पंतप्रधान मोदी यांचं आगमन। याच ठिकाणी गोदावरीचं पूजन देखील केलं जाणार आहे, संकल्प देखील सोडला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर इथे मोठ्या प्रमाणामध्ये तयारी देखील सुरू झाली आहे। आपण बघतोय गोदाकाठावरची जी मंदिरं आहेत ती आकर्षक फुलांनी सजवण्याचं काम सुरू झालेलं आहे। विद्युत रोषणाई देखील केली जात आहे आणि याच ठिकाणी आपण जे स्थान बघत आहोत याला स्थान महात्म्य आहे, कारण इथे अस्थिविलय तीर्थ देखील आहे। देशभरातून विश्वातून इथे लाखोच्या संख्येने भाविक इथे येत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गोदावरीचं पूजन होणार आहे। कुंभमेळ्या दरम्यान शाही स्नान देखील याच ठिकाणी होत असतं। उद्याला जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी साधू महंत आणि त्याचबरोबर पुरोहित संघाचे जे पदाधिकारी आहे अशा विशेष निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे। साधारणतः 13 ते 16च्या आसपास पुरोहित इथे असतील आणि काही साधू महंत असतील। समोरच्या बाजूला व्यासपीठ बनवण्याचं काम देखील सुरू आहे। व्यासपीठावर इथले नाशिकमधले साधू महंत हे उपस्थित राहणार आहे आणि जे पुरोहित संघाचे अध्यक्ष आहेत सतीश शुक्ला आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मोदींच्या हस्ते इथे पूजा केली जाणार आहे। त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आजूबाजूला आपण बघतोय की साफसफाई देखील करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच इथे स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आलेली होती आणि एक अविस्मरणीय सोहळा हा असावा अशा स्वरूपाची तयारी केली जाते, कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहे की जे नाशिकच्या रामकुंडावर येणार आहेत आणि इथे आल्यानंतर गोदेची महाआरती देखील करतील, गोदेची पूजा देखील करतील। कॅमेरामॅन मयूर वारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।